नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामींची पूजा तर आपण सर्वच करतो, पण स्वामी आपल्या पूजेला पावतात आणि प्रत्यक्ष घरात वास्तव्य करतात. याचे काही वैज्ञानिक आणि काही आध्यात्मिक संकेत असतात. जर गेल्या 7 दिवसात तुमच्या घरात ही एक गोष्ट घडली असेल तर समजा ब्रह्मांड नायक तुमच्या अगदी सोप्यावर बसले आहेत. स्वामी समर्थ कधीच कोणाशी प्रत्यक्ष बोलत नाहीत, पण ते तुम्हाला संकेताच्या भाषेत मेसेज पाठवत असतात. स्वामींचे संकेत समजण्यासाठी तुमची श्रद्धा एका विशिष्ट असावी लागते. जर तुम्हाला हे 3 संकेत मिळत असतील तर समजा स्वामींनी तुमच्या प्रश्नाचे उत्तर पाठवलं. त्यातला 8वा अनुभव जर तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडू शकतो. अनुभव नंबर 1 आणि वेळेचा खेळ. तुम्ही घड्याळाकडे बघता आणि बरोबर 11 किंवा 2 म्हणजेच 2 किंवा 3 हे झालेले असतात, किंवा बाहेर पडल्यावर तुम्हाला अशा गाड्या दिसतात ज्यांचा नंबर 999, 555 किंवा 1111 आहे. भक्तांनो, हे योगायोग नाही. अंकशास्त्रात आणि अध्यात्मामध्ये याला डिवाइन सिग्नल म्हणतात. जेव्हा स्वामींना तुम्हाला सांगायचं असतं की मी तुझ्या सोबत आहे, तू योग्य मार्गावर आहे, तेव्हा ते तुम्हाला अशा नंबरच्या रूपात दर्शन देतात. पुढच्या वेळेस असा नंबर दिसला की फक्त डोळे मिटून स्वामींना धन्यवाद म्हणा. अनुभव दुसरा. जेव्हा स्वामी गंभीर आणि रागीट वाटतात. कधी कधी आपण फोटोकडे बघतो आणि आपल्याला स्वामींचा चेहरा खूप रागात असल्यासारखं वाटतं. भीती वाटते की आपल्याकडून काही चुकले का? तर हो, हा सुद्धा एक संकेतच आहे. जेव्हा तुमच्या हातून एखादी चूक घडणार असते तेव्हा तुम्ही अहंकाराने वागायला लागता. तेव्हा स्वामी रूप धारण करून तुम्हाला सावध करतात. हे त्यांचं तुमच्यावरचं प्रेम आहे. ते तुम्हाला चुकीच्या मार्गावरून ओढून काढण्याचा असा चेहरा धारण करतात. अनुभव तिसरा. जेव्हा स्वामी हसरे आणि प्रसन्न दिसतात. भक्तांनो, जेव्हा तुम्ही देवघरात जाता आणि स्वामींचा चेहरा पाहता, तुमच्या मनातला सर्व ताण निघून जातो. तुम्हाला असं वाटते की स्वामी साक्षात तुमच्याकडे बघून हसत आहेत. तेव्हा समजा तुमचं कर्म आणि तुमची सेवा स्वामींना मान्य झाली आहे. तुमच्या आयुष्यात लवकरच काहीतरी खूप चांगलं घडणार आहे, किंवा तुम्ही ज्या कामासाठी स्वामींना साकडं घातले त्याला स्वामींनी होकार दिला आहे. हा त्यांचा आनंदाचा संकेत असतो. अनुभव चौथा. अनोखी व्यक्ती आणि तो एक शब्द. तुम्ही एका मोठ्या संकटात आहात, विचार करत बसलाय काय करू, आणि अचानक रस्त्याने जाणारी एखादी अनोळखी व्यक्ती, एखादी भिकारी, एखादं लहान मूल जवळ येतं आणि असं काहीतरी बोलून जातं जे तुमच्या प्रश्नाचे उत्तर असतं. समजा तुम्ही विचार करताय मी हे काम करू का नको, आणि तेवढ्याच शेजारून जाणारा माणूस मोबाईलवरून काहीतरी म्हणतोय, अरे करून टाक, काय होतंय बघू. समजा हे स्वामींनी त्या व्यक्तीच्या मुखातून दिलेलं तुमच्यासाठीचं उत्तर आहे. स्वामी वाचा, सिद्धीने तुमच्याशी बोलतात. अनुभव वाचा. जेव्हा स्वामी चिंतित आणि शांत असतात. अनेक भक्तांना अनुभव येतो की स्वामींचा चेहरा खूपच शांत, थोडा चिंतित असल्यासारखा वाटतो. हा संकेत तेव्हा मिळतो जेव्हा तुमच्यावर एखादं संकट येणार असतं, पण स्वामींनी हे संकट स्वतःवर घेतलेलं असतं. ते स्वतः शांत राहून तुमच्या कर्माची फळं भोगत असतात. अशा वेळी स्वामींना विचारा, महाराज मी काय सेवा करू, आणि फक्त श्री स्वामी समर्थ जपत राहा. विज्ञानाला हे कदाचित मानसिक भास वाटतील, पण अध्यात्मात त्याला भावदर्शन म्हणतात. तुमचं मन ज्या फ्रिक्वेन्सीवर असतं, स्वामी त्याच रूपाने तुम्हाला दर्शन देतात, आणि तुमचं आणि स्वामींचं नातं किती घट्ट आहे यावरून सिद्ध होतं. अनुभव 6वा. नववेदाचा दिव्य संवाद. अनेकदा असं घडतं की नैवेद्य दाखवण्यापूर्वी अन्नाचा वास सामान्य असतो, पण स्वामींना अर्पण करून जेव्हा तुम्ही तो प्रसाद म्हणून घ्यायला जातात तेव्हा त्या अन्नातून एक वेगळा गोड आणि मनाला प्रसन्न करणारा सुगंध येतो. जर तुम्हाला अन्नाचा असा सुगंध आला असेल तर समजा स्वामींच्या केवळ दृष्टीपेक्षा त्या अन्नाचे रूपात अमृतात झाले आहे. अनुभव 7वा. दिव्याच्या ज्योतीची हालचाल. नैवेद्य अर्पण करताना जर स्वामींसमोर असलेल्या दिव्याची ज्योत अचानक मोठी झाली आणि नाचू लागली तर तो स्वामींचा होकार आहे. स्वामींना जेवण आवडलं आहे आणि ते तुमच्या सेवेवर प्रसन्न आहेत हे सांगण्याचा हा त्यांचा मार्ग आहे. अनुभव 8वा. ब्रह्ममुहूर्तावर अलाराम शिवाय जाग येते. बायोलॉजिकल क्लॉक. अनेकांना अनुभव येतो की रात्री कितीही उशिरा झोपले तरी पहाटे 3:15 ते 4:45 दरम्यान अचानक जाग येते. डोळे उघडल्या उघडल्या सर्वात आधी जर स्वामींचा विचार मनात आला
तर समजा स्वामींनी तुम्हाला साथ घातली आहे. या शांततेच्या तुम्हाला अचानक घराचा आवाज मोठा वाटू लागला आणि वातावरण एकदम जड वाटतंय, हे तुमच्या घरातील पॉझिटिव्ह एनर्जी वाढल्याचे लक्षण आहे. अनुभव 9. सोशल मीडिया आणि स्वामींची चित्र डिजिटल मिरेकल्स. आजच्या काळात हा सर्वात भन्नाट अनुभव आहे. तुम्ही खूप टेन्शनमध्ये असता आणि इन्स्टावर स्क्रॉल करत असताना किंवा अचानक स्वामींचा एक फोटो येतो ज्याच्यावर लिहिलेलं असतं, काळजी करू नकोस, मी बघून घेईन. तुम्हाला वाटतं हा योगायोग आहे. नाही, ज्या क्षणी तुम्हाला त्या शब्दांची गरज होती त्या क्षणी ते तुमच्या समोर येणं ही स्वामींची डिजिटल उपस्थिती आहे. स्वामी तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरून तुमच्याशी संवाद साधता. अनेक भक्तांना अनुभव येतो की रात्री देवघरात छोटा दिवा असताना स्वामींच्या मूर्तीची सावली भिंतीवर खूप मोठी दिसते. ही सावली म्हणजे स्वामींनी तुमच्या संपूर्ण घराला घातलेला सुरक्षितेचा बेडा आहे. जर तुम्हाला कधी असं वाटलं की स्वामींची सावली तुमच्या दिशेने झुकली आहे, तर समजा तुम्ही सुरक्षित आहात. महाराज स्वतः तुमची राखण करता. आता तुम्ही आठवून पहा, तुम्हाला स्वामींचा फोटो शेवटचा कधी हसरा दिसला होता किंवा तुम्हाला कधी स्वामींच्या डोळ्यात पाणी दिसल्याचा भास झाला आहे का? या 8 पैकी कोणता अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये त्या अनुभवाबद्दल फक्त एक शब्द लिहा. धन्यवाद.